एक शजर मोहब्बत का ऐसा लगाया जाए, एक शजर मोहब्बत का ऐसा लगाया जाए कि जिसके हमसाए के आंगन में भी साया जाए, कि जिसके हमसाए के आंगन में भी साया जाए। जी हाँ दोस्तों, केरला से ताल्लुक़ रखने वाले हसन पन्नान ने बेंगलुरु में मोहब्बत का शजर लगाया है, मोहब्बत का पेड़ लगाया है और इस पेड़ के और इस दरख्त के साये में हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आपस में भाई भाई की तरह रह रहे हैं। जी हाँ दोस्तों, ये खूबसूरत महफिल आप देख रहे हैं ईद मिलन तकरीब की। हसन पन्नान गुज़िश्ता 10 सालों से अपने सरफ़े ख़ास से ईद मिलन का प्रोग्राम मुनक़द करते हुए आ रहे हैं। हर साल की तरह इस बार भी आपने 14 अप्रैल 2024 इतवार की शाम बेंगलुरु के कनकानगर RS पैलेस में ईद मिलन की तकरीब सजाई थी। कनकानगर इलाके के हिंदू, मुस्लिम, ईसाई भाइयों को मदऊ किया था। सब ने मिलकर ईद की खुशियां मनाई। इस मौके पर मौजूदा समाजी, सियासी, माशी हालात पर भी गुफ्तगू हुई। मशहूर तरक्की पसंद अदीबा बेटी ललिता नायक, मशहूर सोशल एक्टिविस्ट मनोहर यलवत्ती और मारूफ दानिश्वर डॉक्टर मसूद शरीफ ने इस इजलास से खिताब किया। इन तमाम अफराद ने कहा कि चंद ताकतें अपने सियासी फ़ायदे के लिए समाज में नफ़रत फैला रही हैं। हिंदुओं के दिलों में मुसलमानों का खौफ और मुसलमानों के दिलों में हिंदुओं का खौफ पैदा करते हुए समाज को डिवाइड करने की कोशिशें की जा रही हैं। मुल्क की दौलत और वसाइल चंद मुट्ठी भर लोगों के हाथों में कैद हो रही है, लिहाजा चंद लोगों की चांदनी है, जबकि मुल्क की अक्सरियत मसाइल परेशानियों में मुब्तला है। इन तमाम हालात को ध्यान में रखते हुए समाज के हर शख्स को अपनी जिम्मेदारी अदा करना चाहिए। हसन पन्नान जैसे लोग हर इलाके, हर शहर, हर समाज, हर मजहब में होने चाहिए ताकि मुल्क और सोसाइटी में अमन व अमान, प्यार व मोहब्बत, भाईचारे का माहौल कायम व दायम रहे। इस मौके पर डॉक्टर मसूद शरीफ ने कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया में जो बातें कही गई हैं उनका जिक्र कुरान मजीद में कहां कहां पर आया है, इसकी तफसीलात फराहम की। आयुर्वेदा न्यूट्रिशनिस्ट स्नेहा और दीगर ने इस तकरीब के ज़रिए सोसाइटी को मेल मिलाप का, इत्तेहाद का खूबसूरत पैगाम दिया। ईद मिलन के इस मौके पर सभी ने केरला स्टाइल में बनाई गई चिकन बिरयानी, वेज और नॉन वेज डिशों का जायका लिया। जनूबी हिंद न्यूज़ रिपोर्ट। मैं समझती हूँ ये सेंट्रल गवर्नमेंट है ना, मोदी गवर्नमेंट, वो हिंदू मुस्लिम करके दो टुकड़ा कर दिए हैं। वो हिंदू लोगों के ये दिमाग में एक इंजेक्ट हो गया है। मुस्लिम लोग अभी हमें छोड़ते नहीं, वो बहुत ज़्यादा जनसंख्या है उनका, वो हिंदुओं को भगा देते हैं, मुस्लिम राज्य बनाते हैं, इतिहास ऐसा उनके दिमाग में भर दिए हैं। इसलिए तो हिंदू लोग इतना मुस्लिम पर ये हो रहा है, तो भी क्यों बोलते नहीं, एक शब्द भी नहीं बोलते हैं। मुस्लिमों को ऐसा क्यों ये कर रहे हो, उनको एक क्या बोलते, हिंसा बोलते ना, ऐसा हिंसा क्यों दे रहे हो करके बोलते नहीं कोई भी। ये डरते हैं मुस्लिम लोग, एक अभद्रता है इनको, क्या करता है आगे क्या होता है करके इनको एक भय, हाँ इनसिक्योरिटी वो फीलिंग हो रहा है।
हिंदुओं को ये अगर बाहर गए तो हमें अच्छा हो जाता, हम हिंदुस्तान करके हम बहुत अच्छी तरह से रहते करके ये समझ रहे हैं। लेकिन इनके सिर पर ये एक अच्छा पत्थर फेंकने के लिए अभी तैयार है वो, ये अभी मालूम हो रहा है नहीं उनको। खाली ये जो कोई मिलियन वाला है ना, उनको अंदानी अदानी जैसे लोगों को ये, और ये पुरोहितशाही बोलते ना, उनको ये अच्छी तरह से देख रहे, उनको ये हिंदुस्तान जो है, ये इंडिया उनके लिए है करके बता रहे हैं, फिर समझ रहे हैं। संविधान चेंज कर देते हैं, संविधान तोड़ फेंक देते करके बोले तो भी ये लोग चुप रहे। ये सभी लोग इसके बारे में विचार करना पड़ता है, उनको नहीं, खाली मुस्लिम क्रिश्चियन को नहीं, सभी लोगों को, जो गरीब है, जो किसान है, जो महिलाओं हैं, जो SC ST माइनॉरिटीज, सभी को ये बहुत बड़ा मुश्किल का दिन आ जाता है। अच्छे दिन नहीं, बहुत मुश्किल का दिन है। आपने कहा कि मिसअंडरस्टैंडिंग फैलाई जा रही है, लेकिन जब हिस्ट्री हम देखते हैं तो सब लोग मिलजुल कर रहते हुए आए। हाँ, कोई किसी को भगाया नहीं, कोई किसी को कुछ नहीं किया, सब लोग जो है सब बहुत अच्छी तरह से संविधान है ना, जो संविधान चल रहा है इसलिए अच्छे है। ये संविधान में जो ये कर रहे हैं ना, कट करने को देख रहे हैं, इसलिए प्रॉब्लम है। ये मालूम कर लेना पड़ता है, हिंदू या मुस्लिम या क्राइस्त कोई भी हो, ईसाई कोई भी हो, ये बीजेपी को भगा दिए तो सब बराबर होता है। वो एक ही मार्ग रास्ता है। एक दिन जो वोट डालते, वो एक दिन का चिंतन है ना, वो 5 साल तक बहुत काम करता है, ये समझ लेना है। ಒಂದು ಇವತ್ತಿನ ಸ್ಥಿತಿ ಗಂಭೀರವಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ನಿರುದ್ಯೋಗ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಿದೆ, ಜನ ಓದ್ತಿದ್ದಾರೆ, ಯುವಜನರ ಕೆಲಸಗಳು ಸಿಗ್ತಿಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದು ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಆಗಿದೆ, ಜನರಿಗೆ ಊಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ. ಊಟ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಅಕ್ಕಿ ತಿಂತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಪೌಷ್ಟಿಕಾಹಾರ ಇಲ್ಲ. ಮಕ್ಕಳು ಮಹಿಳೆಯರು ಮುಖ್ಯವಾಗಿ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಿದೆ, ಪೌಷ್ಟಿಕಾಹಾರ ಸಿಗ್ತಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಇವತ್ತು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಪ್ರೋಟೀನ್ ಸಿಗ್ತಿಲ್ಲ, ಅದು ಹಾಲಿರಲಿ ಅಥವಾ ಮೀಟ್ ಮಾಂಸ ಇರಲಿ, ಹಾಲಿರಲಿ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಇದೆ, ಅದು ತಿನ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿಲ್ಲ, ಆ ಥರ ಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಮೂರನೇ ವಿಷಯ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತದೆ. ಎಲೆಕ್ಟೋರಲ್ ಬಾಂಡ್ಸ್ ವಿಷಯ ಬಂದಾಗ ಎಷ್ಟು ಕೋಟಿ ಇವರು, ಅದು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಏನಾಗಿದೆ, ಯಾವ್ಯಾವ ಕಂಪನಿಗಳು ಸರಿ ಇಲ್ಲದ ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೋ ಅವ್ರದ್ದು ದುಡ್ಡು ತೊಗೊಂಡು ಎಲೆಕ್ಟ್ರೋಲ್ ಬಾಂಡ್ಸ್ ತೊಗೊಂಡು ಅವ್ರನ್ನ ಫ್ರೀಯಾಗಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಹಾನಿ ಆಗ್ತಿರೋದು ಒಂದು ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಲಾಭ ಆಗ್ತದೆ, ಆದರೆ ನಮಗೆ ಹಾನಿ ಆಗ್ತದೆ, ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ. ಇಂಡಿಯಾ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಬೇರೆ ಥರ್ಡ್ ವರ್ಲ್ಡ್ ಕಂಟ್ರೀಸ್ ಎಲ್ಲ ಮೆಡಿಸಿನ್ಸ್ ಇಂಡಿಯಾದೇ ಹೋಗ್ತವೆ, ಅವ್ರು ಸಫರ್ ಆಗ್ತಿದ್ದಾರೆ, ಅದಾಗ್ತದೆ. PM ಕೇರ್ಸ್ ಫಂಡಲ್ಲಿ 40% ಖರ್ಚೇ ಆಗಿಲ್ಲ, ಎಷ್ಟೋ ಜನ ಸತ್ತೋದ್ರು, ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಡ್ ಸಿಗದೆ, ಆಕ್ಸಿಜನ್ ಸಿಗದೆ ನಮ್ಮವರು, ಓಕೆ, ಅದಕ್ಕೆ ಖರ್ಚು ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರು. ಪ್ಲಸ್ PM ಕೇರ್ಸ್ ಅಂತ ಹೆಸರಲ್ಲಿದೆ, ಆದರೆ ಅದು ಪಬ್ಲಿಕ್ ಇಲ್ಲ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಯಾವುದು, ಸ್ವಲ್ಪನೂ ಪಾರದರ್ಶಕತೆ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ, ಆ ಥರ ಸ್ಥಿತಿ ಇದೆ. ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಏನು ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಇಲ್ಲ, ಆ ಥರ ಸ್ಥಿತಿ ಇದೆ. 5 ವರ್ಷ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಇವರು, 10 ವರ್ಷ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ. ಎಲೆಕ್ಷನ್ ಟೈಮಲ್ಲಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಗೆಲ್ಲಬೇಕು ಅಂತ ಅದಕ್ಕಾಗಿ ಜನರನ್ನು ಬೇರೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ದಿವಸ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಂದು ದಿವಸ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಅದೇ ಪಾರ್ಟಿಯವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ತಮಿಳವರೇ ಟೆರರಿಸ್ಟ್ಗಳು ಅಂತ, ಇನ್ನೊಂದು ದಿವಸ ಅವ್ರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ನು ನಾರ್ತ್ ಇಂಡಿಯಾದವರು, ಓಕೆ, ಅವರು ಮಾಂಸ ತಿಂತಿದ್ದಾರೆ ನವರಾತ್ರಿ ಟೈಮಲ್ಲಿ ಅಂತ. ನವರಾತ್ರಿ ಮಾಡಲ್ಲ ನಾವಿಲ್ಲಿ, ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ನವರಾತ್ರಿ ಏನು ಅನ್ನೋದು ನಮಗೆ, ಓಕೆ ಅಂತಾರೆ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ದಿವಸ ಮೊನ್ನೆ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ಅವರು ಚೆನ್ನೈಯಲ್ಲಿ ಫಿಶ್ ತಿಂತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದೊಂದು ದೊಡ್ಡ ಇಶ್ಯೂ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇವರು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾವು ಏನು ತಿನ್ನಬೇಕು, ನಾವು ಯಾವ ಥರ ಬಟ್ಟೆ ಹಾಕ್ಕೋಬೇಕು, ಯಾರು ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಈ ಥರದ್ದು ಇದೆಲ್ಲನೂ ಓಟ್ಗಾಗಿ ಮಾಡ್ತಿರೋದು. ಆದರೆ ಜನರನ್ನು ಬೇರೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ದ್ವೇಷ ಹರಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಥರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗಬೇಕು. ಯಾವ ರೀತಿ ಅಂದರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮದವರು, ಬೇರೆ ಜಾತಿಯವರು, ಬೇರೆ ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡವರು ಒಂದಾಗಿ ಬಂದು ನಾವು ತೋರಿಸ್ಬೇಕು. ಓಕೆ, ಕರ್ನಾಟಕ ಒಂದು ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟೆ, ಅದನ್ನು ಹಾಗೆ ಇಡನ್ನ, ಇಲ್ಲಿ ದ್ವೇಷ ಹರಡುವುದು ಬೇಡ ಅಂತ. ನನ್ನ ಹೆಸರು ಮನೋಹರ್ ಎಳವರ್ತಿ, ಸೋಷಲ್ ಆಕ್ಟಿವಿಸ್ಟ್. मैं पहले तो ये बताना चाहती हूँ, पहले मेरा परिचय करना चाहती हूँ। मेरा नाम स्नेहा है, मैं एक आयुर्वेदा न्यूट्रिशनिस्ट हूँ और मुझे अंकल जी ने मुझे यहाँ पे इनवाइट किया था
सो फर्स्ट ऑफ ऑल मैं उनको धन्यवाद करना चाहती हूँ कि मेरे को ये मौके में मेरे को भी एक मौका दिया आप सब लोगों से मिलने के लिए। और ये प्रोग्राम जो है गेट टुगेदर है पोस्ट रमज़ान के, और ये प्रोग्राम अटेंड करने से हमको ये पता चलता है कि हमको सब हर रिलीजन को सब कस्टम ट्रेडिशंस को रेस्पेक्ट करना चाहिए। एंड फर्स्ट एंड फॉरमोस्ट थिंग क्या है, वी आर ऑल इंडियंस। इट्स नॉट दैट हम हिंदू हैं, मुस्लिम हैं, क्रिश्चियन है, इट्स दैट वी आर ऑल इंडियंस। सो मेरे को बहुत ही अच्छा लगा यहाँ पे आके आप सब लोगों से मिलके, और मैं सबको ईद मुबारक बोलना चाहती हूँ इंशाल्लाह। लोग डिवाइड करते हैं सोसाइटी को मजहब के नाम पर, वैसे लोगों के लिए आप क्या कहना चाहते हैं? मैं उस सब लोगों के लिए यही बोलना चाहती हूँ कि अगर आप कर्नाटक में हैं या महाराष्ट्र में हैं, आंध्र प्रदेश में हैं, तेलंगाना में हैं, लेकिन सब तो इंडिया में ही है। ये हमारा घर है, मेरा घर या आपका घर नहीं, ये सब हमारा घर है। ये आपको माइंड पे रखना चाहिए। जो कर रहे हैं हम उसको तो कुछ भी नहीं बोल सकते हैं, उन लोगों को चेंज होना चाहिए। और ये अच्छे मैसेज को ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचाना, क्योंकि हम देख रहे हैं सोशल मीडिया में नेगेटिव मैसेजेस ज़्यादा रहते हैं, उसी पर लोगों की तवज्जो होती है। पॉजिटिव मैसेज जैसा आपने दिया, मैं एक मैसेज जो देना चाहती हूँ ना, मैं आजकल मैं जो देख रही हूँ ये स्टेट्स में ही डिवाइड हो रहा है। एग्जाम्पल अभी हम कर्नाटका में हैं, जो लोग बाहर से आते हैं, शायद वो नॉर्थ इंडियंस हो, चाहे वो महाराष्ट्र से आए हों या दिल्ली से आए हों, कुछ भी हो ना, अगर जब वो कर्नाटक आते हैं ना, वो सोचते हैं कि मैं क्यों करना सीखूं, मैं क्यों करना सीखूं। एक्चुअली ऐसा नहीं रहना चाहिए, क्योंकि ना कर्नाटका कहाँ पे, इंडिया में ही है। यू हैव टू रेस्पेक्ट ईच एंड एवरी लैंग्वेजेस, दैट इज व्हाट आई वुड लाइक टू कन्वे, बिकॉज ऑल लैंग्वेजेस इज आवर लैंग्वेज। इट कुड बी कन्नड़ा, इट कुड बी हिंदी, इट कुड बी उर्दू, इट कुड बी मलयालम, इट कुड बी तमिल, इट कुड बी ओरिया। ऑल लैंग्वेजेस आर इंडियन लैंग्वेजेस। English is not our language, but still it's become a common language. We respect English, though it is not Indian language. But when it comes to our own Indian language, हम क्या कर रहे हैं, घिचकिचाते हैं। अगर हम यहाँ पे आ गए, अरे हमको क्यों कन्नड़ सीखना है, सो ऐसे प्लीज़ कम आउट ऑफ दैट कि मुझे क्यों सीखना है। आप जहाँ पे जाएंगे, चाहे जो भी स्टेट पे जाएंगे, हमारा ड्यूटी बनता है, हमारा हक बनता है कि हम हर भाषा को सीखें, अपनाएं और फिर खुशी खुशी रहें, भेदभाव ना करें। जय हिंद, जय कर्नाटका। जरूरी है ये समाज। पहले तो मैं सबको ईद उल फितर की मुबारकबाद देता हूँ, और इस मौके पे जो है ये एक माहौल आज जो क्रिएट किया गया है इधर, इस माहौल का मेरे तरफ से कुछ अल्फाज नहीं है, क्योंकि आज के जो मुल्क के जो माहौल है उस हिसाब से ये ऐसा जो एक लोग जो आपस में अलग अलग कम्युनिटी के जो लोग आपस में जो जुड़ के एक साथ आज इस मौके को ईद के मौके को सेलिब्रेट कर रहे हैं, तो ये बहुत खुशी की बात है, ये बहुत मसरत की बात है। और इसमें हम लोग देखते हैं कि एक भाईचारगी की एक मजबूत होती है, एक भाईचारगी, और आगे चल के हमारा हिंदुस्तान के लिए ये बहुत अजीम और बहुत ज़रूरी क़दम है। और मैं चाहता हूँ कि ऐसा हर मोहल्ला, हर जगह ये ऐसे छोटे छोटे हम ऑर्गेनाइज़ करें, ऐसे मौके, ऐसे मोमेंट्स, और जिसमें हमारे जो इत्तिलाफ़ है, जो हमारे डिफरेंसेस हैं हमारे कम्युनिटी में, उसको हम इंशाअल्लाह इससे दूर करेंगे और सब मिलजुल के एकजुट होके हम आगे बढ़ेंगे, इस देश को भी आगे ले जाएंगे। शुक्रिया। ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಅಂಡರ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಕನಕನಗರ 18 ಕ್ರಾಸೆಲ್ಲ ಇರೋದ್ರಿಂದ ಹಸೀನ್ ಸಾಹೇಬ್ ಯಾವಾಗಲೂ ಈ ಥರ ಫಂಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಈ ಮುಸ್ಲಿಮು ಹಿಂದೂ ಬಾಂಧವ್ಯ ಹಿಂಗೆ ಇದಿರಲಿ. ಅದೇ ರೀತಿ ಹಿಂದೂಗಳು ಒಂದು ಯುಗಾದಿ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಈ ಥರ ಅವ್ರಿಗೂ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಹಿಂದೂಗಳ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿ ಅದು ಅರೇಂಜ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಇದು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಸುಖ ದುಃಖದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕು. ಈ ಥರ ಒಂದಾಗಿದ್ದರೆ ನಮ್ಮಲ್ಲೂ ದ್ವೇಷ ಅಸೂಯೆ ಮೂಡಲ್ಲ. ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಬೇರೆ, ಹಿಂದೂಗಳು ಬೇರೆ, ಇದೇ ಒಂದು ರಾಜಕೀಯದಲ್ಲೂ ಪ್ರಭಾವ ಬೀರುತ್ತೆ ಇದು. ಸೊ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬೀರಬಾರ್ದು ಅಂದರೆ ಇಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಜನರಲ್ಲೇ ನಾವು ಸಾಮರಸ್ಯದಿಂದ ಇದ್ದರೆ ಸೊ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಭಾವಿಸ್ತೀವಿ. ಎಲ್ಲರೂ ಇದೇ ರೀತಿ ಇರಬೇಕು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಅನ್ಸೂಯ ಅಂತ.
ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಡೋಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಸ್ನೇಹ ಅಂತ. ನಾನು ಆಯುರ್ವೇದ ನ್ಯೂಟ್ರಿಷನಿಸ್ಟ್, ಅಂದರೆ ಆಹಾರ ತಜ್ಞರು. ಸೊ ನಾನು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ನನಗೆ ಇನ್ವೈಟ್ ಮಾಡಿದ್ದು ಅಂಕಲು. ಇದು ಪೋಸ್ಟ್ ರಂಜಾನ್ ಗೆಟ್ ಟುಗೆದರ್ ಅಂತ ಸಭೆ ಇದು. ಸೊ ನನಗಿಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ನನಗೆ ತುಂಬ ಸಾಕಷ್ಟು ವಿಷಯ ತಿಳಿಸ್ತು. ಅವ್ರು ರಂಜಾನ್ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ತಿಂಗಳು ಫಾಸ್ಟಿಂಗ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನೇನು ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಥರ ಕಲ್ಚರ್ನ ನಾವು ಕೂಡ ಕಲಿತೀವಿ. ಅಂದರೆ ಅದು ಒಂದು ಹಿಂದೂ ಕಲ್ಚರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮುಸ್ಲಿಂ ಕಲ್ಚರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಕಲ್ಚರ್ ಆಗಿರ್ಬೋದು. ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಈಸ್ ವೆರಿ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಕಲಿಬೇಕು. ಒಗ್ಗಟ್ಟು ಇರಬೇಕು ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಲ್ಲಿ. ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ನಾವು ಆಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡೋದನ್ನು ನಾವು ಕಲಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು ಯಾರೋ ಒಬ್ಬರು ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ರಂಜಾನ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ನಾವು ರಂಜಾನ್ ಫಾಸ್ಟಿಂಗ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಆ ಬ್ಯಾಡ್ ಸೆಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸತ್ತೋಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯದು ಅಂತ. ನಾನೊಂದು ಆಯುರ್ವೇದ ಒಂದು ಆಹಾರ ತಜ್ಞರಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನಾನು ನಿಮಗೆಲ್ಲ ಒಂದು ಮೆಸೇಜ್ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಯಾರೇ ರಂಜಾನ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರಲ್ವ, ಫಾಸ್ಟಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಬ್ರೇಕ್ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೂ ಓಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಆದರೆ ನೀವು ಫಾಸ್ಟಿಂಗ್ ಬ್ರೇಕ್ ಮಾಡುವಾಗ ಆ ಡೀಪ್ ಫ್ರೈಡ್ ಸಮೋಸ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕೂಲ್ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದ್ರ ಬದಲಾಗಿ ಎಳ್ನೀರಾಗಿರ್ಬೋದು, ಕಬ್ಬಿನ ಹಾಲಾಗಿರ್ಬೋದು, ಒಳ್ಳೆ ತರಕಾರಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಏನೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅನ್ಅಡಲ್ಟೇಟೆಡ್ ಫುಡ್ಡಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಫಾಸ್ಟಿಂಗ್ ಎಲ್ಲ ನೀವು ಮಾಡಿ ನೀವು ಮತ್ತೆ ಜಂಕ್ ಫುಡ್ ತಿಂದರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಬಂತು? ಅದೊಂದು ನಾನು ಕೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ದುಡ್ಡು ಇವಾಗ ಕೆಲವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅರೆ ನಮಗೆ ಅಷ್ಟು ದುಡ್ಡು ಇಲ್ಲ, ಅಫೋರ್ಡ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ. ಬಡವರ ಬಾದಾಮಿ ಕಡಲೆಕಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಅಕಸ್ಮಾತ್ 10 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡೋಕ್ಕಾದ್ರೂ ಒಂದು ಸೇಪೆಕಾಯಿ ಅಂತೂ ಬರುತ್ತೆ, ಒಂದು ಬಾಳೆಹಣ್ಣಂತೂ ಸಿಗುತ್ತೆ. ಅದೆಲ್ಲ ಸುಳ್ಳು. ಅದೆಲ್ಲ ಬರೀ ನಿಮ್ಮ ಮೈಂಡಲ್ಲಿದೆ ನಿಮಗೆ. ಅದ್ರ ಇಲ್ಲ ಇದು ಕಮ್ಮಿ ಬೆಲೆದೆ ನಾವು ತಗೋಬೇಕು ಅಥವಾ ತುಂಬಾ ಟೇಸ್ಟಿ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಂತ. ಆರೋಗ್ಯಕರವಾಗಿರೋ ಆಹಾರ ಇನ್ನೂ ರುಚಿಕರವಾಗಿರುತ್ತೆ, ಇನ್ನೂ ರೀಸನೇಬಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಆ ಕೂಲ್ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕುಡಿಯೋ ಬದಲು ನಮ್ಗೆ ನೇಚರ್ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಅದನ್ನು ತಗೊಂಡ್ರೆ ನೀವು ಒಂದು ತಿಂಗಳು ಫಾಸ್ಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಆರೋಗ್ಯಕರವಾಗಿ ಆಗ್ತೀರಾ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. हसन पन्नान साहब जनाब हसन पन्नान साहब गुज़िश्ता कई सालों से इस जश्न का एहतमाम करते आए हैं, जिसमें बग़ैर तफरीक़ मज़हब और मिलत तमाम अफराद को जमा किया जाता है और आपस में एक दूसरे की से खुशियाँ बांटी जाती हैं. इसका मकसद सिर्फ़ आपसी भाईचारगी को बढ़ाना, और अगर कोई कि किसी किस्म की किसी के दिल में कोई शक और शुबा है किसी भी बात को लेकर, मज़हब और मिलत की हो, रहन सहन की हो, ईद बरात की हो, इन तमाम का अजाला किया जाता है और खुशी खुशी सब मिलकर यहाँ अपने ख़यालात का इजहार करते हैं. अगर कोई और सुझाव देना चाहता है, कोई और मशवरा भी देना चाहता है, उसके लिए भी मौका फराहम किया जाता है. तो ये नहायत ही बेहतरीन चीज़ें जो वक्त की अहम ज़रूरत भी है. आपका नाम? और मेरा नाम मोहम्मद कलीमुल्ला है. मैं रिटायर्ड गवर्नमेंट सर्वेंट हूँ. प्रोग्राम होता है और क्या मकसद होता है इसका? अस्सलाम वालेकुम. गुज़िश्ता 10 साल से ये ईद गेट टुगेदर प्रोग्राम कर रहे हैं. इसमें मकसद लोगों को आपस में मिलाने का एक ही मकसद है. मैं खुद कर रहा हूँ इसका, कोई किसी का इसमें कोई मदद नहीं है. पूरा मैं इसका फाइनेंस का पूरा मैं ही करता हूँ. इसी नीयत से कि लोगों के अंदर जो है अखुवियत यानी ब्रदरहुड बढ़े. कोई ज़ात पाक और धर्म ज़बान ये कोई इसको सब छोड़कर लोग पूरा, अभी हमारे हिंदुस्तान के लोग बोले पूरे इंडिया के लोग आपस में मोहब्बत के साथ रहना है और नफ़रत को मिटाना है. नफ़रत से बहुत नुकसान होता है, कोई फ़ायदा किसी को नहीं होता. मोहब्बत से फ़ायदा होता है. आपस में आजू बाजू आपके पड़ोस सब हमारे साथ देते तो आप खुशी से रह सकता है. पूरे दुनिया में ऐसे ही खुशी से रह सकता है. तो इसी मतलब से हमने हर साल ये काम कर रहे हैं. लोग हमारे मोहल्ले के पूरे लोग बहुत कोऑपरेट करते हैं. हमारा बहुत अच्छी बात है कि ऐसा कोई आदमी नहीं है कि ने हम आपको साथ नहीं देते, ऐसा नहीं होना चाहिए. ऐसा कोई नहीं, हर आदमी हमको पूरा का पूरा सपोर्ट करते हैं. हसन पन्नान साहब, आपका ताल्लुक़ केरला से है, लेकिन आप बेंगलुरु में रहते हैं और ये खिदमत अंजाम दे रहे हैं और आप चाह रहे हैं कि एक इत्तेहाद का माहौल कायम व दायम रहे. मैं कहाँ का भी होने तो केरला का तो फ़ायदा हुआ है, लेकिन हम तो हिंदुस्तान में मुख्तलिफ़ जगह में हम रह चुके हैं. बाहर भी दुबई, अबू धाबी, पूरे दुनिया के लोगों से कांटेक्ट है. तो सबके साथ मिलकर हम एक साथ रहने के लिए लोगों को यही दावत देता है.
हर इलाके में अगर एक हसन पन्ना हो तो माहौल बदल सकता है। ये तो मैं नहीं बोल सकता है, मेरे से भी ज़्यादा काम करने वाले बहुत सारे लोग दुनिया के अंदर है, लेकिन हम पूरे ज़िंदगी मेरा अभी 74 ईयर्स हो गया, 74 साल हो गया, किसी के साथ दुश्मनी करने का या किसी को कोई गलत काम में साथ देने का कभी नहीं हुआ है। हम जैसा कुरान में बोलता है ताआवुन अलल बिर्रि व तक़वा वला ताआवुन अलल इस्मि वल उद्वान, अच्छे काम में लोगों को साथ दो, ताआवुन करो, और बुरे काम में कभी ताआवुन नहीं करना। तो यही हमारा मकसद है, पूरे ज़िंदगी ऐसा ही हुआ है हमारा। मैं आप तो जानते हैं मैं हीरा फाउंडेशन ट्रस्ट का चेयरमैन हूँ, हीरा वेलफेयर एसोसिएशन, हीरा मॉरल स्कूल ये सब चला रहा है, और हमारा खिदमत इसमें बहुत ज़्यादा है। मैं तो मामूली उसका जिम्मेदार होकर बैठा है, लेकिन हमारे जितने भी वॉलंटियर्स नौजवान जो है इसी के लिए बहुत काम करते हैं, बहुत काम होता है। बहुत बहुत शुक्रिया। आखिर में क्या मैसेज आप देना चाह रहे हैं? तो यही मैसेज है कि पूरे लोग जो है, जैसा मैं करता हूँ, मैं तो एक एग्जाम्पल करके नहीं बोल सकता है, ये लोगों के अंदर जो है ऐसा ही प्रोग्राम करें तो उसमें लोगों को आपस में मिलने का मौका मिलता है, तो ये हमारे मुल्क के लिए भी फ़ायदा है, पूरे इंसानियत के लिए भी फ़ायदा होता है। शुक्रिया। Almost 10 years. So I've been attending this program, and it gives a platform. It's a platform for collaboration, right? Like there is no community, right? It's oneness. It's oneness in us, right? ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಹೇಳಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಏನು 4 ಮೂಲ ತತ್ವಗಳೇನಿದಾವೆ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ, ಅದು ಮತ್ತು ಪವಿತ್ರ ಪುರಾಣಿನ ಸಂದೇಶ ಕೂಡ ಒಂದೇ ಆಗಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತಾರತಮ್ಯ ಅಥವಾ ವ್ಯತ್ಯಾಸ ಇಲ್ಲ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಒಂದೇ ನಾವು ಅಂಶಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಾಗ ಮೊದಲನೇದು ಹೇಳುತ್ತೆ ಜಸ್ಟಿಸ್, ಸೋಷಿಯಲ್, ಎಕನಾಮಿಕ್ ಅಂಡ್ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಜಸ್ಟಿಸ್, ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ. ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯದ ಬಗ್ಗೆ ಪವಿತ್ರ ಪುರಾಣ ಹೇಳೋದೇನು ಅಂತಂದ್ರೆ ಯಾ ಅಯ್ಯುಹ ಅನ್ನಾಸ್ ಅನ್ನ ಖಲಕನಾಕುಂ ಮಿನ್ ذكر وانثى وجعلناكم من شعوب وقبائل لتعارفوا ان اكرمكم عند الله ಅತ್ಕಾಕುಂ. ಓ ಜನರೇ, ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನು ಒಬ್ಬ ಪುರುಷ ಮತ್ತು ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಯ ಮೂಲಕ ಸೃಷ್ಟಿಸಿದ್ದೇವೆ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವ್ಯತ್ಯಾಸಗಳು ಇರುವುದು ಬಣ್ಣ ಬೇರೆ, ಹೈಟ್ ಬೇರೆ ಆಗಿರಬಹುದು, ಭಾಷೆ ಬೇರೆ ಆಗಿರಬಹುದು, ಸಂಸ್ಕೃತಿ ಆಗಿರಬಹುದು, ಅವೆಲ್ಲ ಕೇವಲ ನೀವು ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರು ಪರಿಚಯ ಪಟ್ಟುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕಾಗಿ ಮಾತ್ರ, ಭೇದ ಭಾವ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲ, ಮೇಲುಕೆಳಲು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲ. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪೂರ್ವಜರು ಒಬ್ಬರೇ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಇಡೀ ಮಾನವ ಜಾತಿ, ಮನುಷ್ಯ ಜಾತಿ ಏನಿದೆ, ಸಹೋದರರಿದೆ. ಜಾಗತಿಕ ಭಾತೃತ್ವದ ಒಂದು ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಇದು ಪ್ರತಿಪಾದಿಸುತ್ತದೆ. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಪವಿತ್ರ ಹೇಳುತ್ತೆ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಕ್ರಿಯೇಟೆಡ್ ಯು ಆಸ್ ಎ ಸಿಂಗಲ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ. ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನು ಒಂದು ಸಮುದಾಯವಾಗಿ ನಾವು ನಿಮ್ಮನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಮನುಷ್ಯತ್ವದ ಸಹೋದರತೆ ಭಾವನೆ ಬಂದಾಗ ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಎರಡನೆಯದು ನ್ಯಾಯದ ವಿಷಯ ಬಂದಾಗ ಪವಿತ್ರ ಪುರಾಣ ಹೇಳುತ್ತೆ ನೀವು ಸತ್ಯ ಮತ್ತು ನ್ಯಾಯದ ಧ್ವಜವಾಹಕರಾಗಿರಿ. ಬಿ ದ ಟ್ರಾನ್ಸ್ ಬೇರರ್ಸ್ ಆಫ್ ಟ್ರೂತ್ ಅಂಡ್ ಜಸ್ಟಿಸ್. ಒಂದು ವೇಳೆ ಆ ನ್ಯಾಯದ ಪರಿಪಾಲನೆ ನಿಮ್ಮ ವಿರುದ್ಧವಾಗಿದ್ದರೂ ಸಹಿಯೇ, ನಿಮ್ಮ ಮಾತಾಪಿತರ ವಿರುದ್ಧವಾಗಿದ್ದರೂ ಸರಿಯೇ, ನಿಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರು ಸ್ನೇಹಿತರ ವಿರುದ್ಧವಾಗಿದ್ದರೂ ಸರಿಯೇ, ನೀವು ನ್ಯಾಯದ ಪರಿಪಾಲನೆಯಿಂದ ದೂರ ಸರಿಯಬಾರದು. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಈ ರೀತಿ ಹೇಳಲಾಗಿದೆ, ನ್ಯಾಯದ ಪರಿಪಾಲನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಮುದಾಯದ ಕೋಮಿನ ಮೇಲೆ ಇರುವಂತಹ ದ್ವೇಷ ನ್ಯಾಯದ ಪರಿಪಾಲನೆ ಅಡ್ಡ ಬರಬಾರದು. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನೀವು ನ್ಯಾಯದ ಪರಿಪಾಲನೆ ಮಾಡಿದರೆ ಅದು ಸತ್ಯ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ಬಹಳ ಸಮೀಪವಾಗಿದೆ ಅಂತ ಪವಿತ್ರ ಪುರಾಣ ಹೇಳುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ಆರ್ಥಿಕ ನ್ಯಾಯದ ಬಗ್ಗೆ ಪವಿತ್ರ ಪುರಾಣ ಹೇಳುತ್ತೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸಂಪತ್ತಿನಲ್ಲಿ ಬಡವರಿಗೆ, ಸಮಾಜದ ದುರ್ಬಲ ವರ್ಗದವರಿಗೆ, ನಿರ್ಗತಿಕರಿಗೆ 2.5% ದುಡ್ಡನ್ನು ನೀವು ಅವರಿಗೆ ಕೊಡಲೇಬೇಕು, ಕಡ್ಡಾಯ. ಅದು ಹೇಳುತ್ತೆ ನೀವು ಪೂರ್ವದ ಕಡೆಗೆ ಮುಖ ಮಾಡುವುದು ಅಥವಾ ಪಶ್ಚಿಮದ ಕಡೆ ಮುಖ ಮಾಡುವುದು ಅದೇನು ಒಡೆತನ ಕಾರ್ಯವಲ್ಲ. ನಿಜವಾದ ಒಡೆತನ ಕಾರ್ಯ ನಿಮ್ಮ ಸಂಪತ್ತಿನಲ್ಲಿ ಏನಿದೆಯೋ ಅದರಲ್ಲಿ ಬಡವರಿಗೆ, ದಲಿತರಿಗೆ, ನಿರ್ಗತಿಕ